नमस्कार मित्रांनो, मी अक्षय. मी आज तुम्हाला अशा पंढरपुरातील एका मोठ्या प्रकल्पाबद्दल जो काही भ्रष्टाचार म्हणा किंवा त्यात काही जो घोटाळा असं वाटतो संशयास्पद त्याबद्दल मी माहिती देणार आहे. या प्रकल्पाला प्रथम मंजुरी 2000/17 प्रकल्प नंबर 16 अशी ही परवानगी मिळाली होती. या प्रकल्पाला 39.43 कोटींची प्रथम मंजुरी म्हणजे प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र हे काम सुरू करायला प्रथमतः 1 ते 1.5 वर्ष नोटिसा देऊनही ज्या कंपनीने टेंडर घेतले होते त्याला वारंवार नोटिसा देऊनही त्यांनी हे काम सुरू केले नाही. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात 2018 झाली. पहिल्या टप्प्याच्या कामासाठी 21.24 कोटींची प्रथम मंजुरी मिळाली. 21.24 कोटीवरून ह्या पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 26.90 कोटीपर्यंत निधी मंजूर केला गेला. याचं ऑडिट एका नामांकित पुण्याच्या एक टेक्निकल स्कूलतर्फे केलं गेलं. मात्र तरीही हे काम 5/6/2018 रोजी या कामाला प्रथम ऑर्डर मिळाली होती. 2019ला प्रथम नोटीस देऊनही हे काम अद्याप सुरू झालेलं नव्हतं. त्यामुळे 21/4/2019 रोजी या कामाला पुन्हा एकदा स्थगिती मिळाली. मात्र परत काम सुरू झाल्यानंतर जवळपास दुसऱ्या टप्प्यामध्ये 25 कोटी 89 लाखापर्यंत निधी हा पुन्हा मंजूर करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यातील हे 29 कोटीपर्यंत जवळपास काम GST व अतिरिक्त दरवाढीसहित जवळपास 31 कोटी 50 लाखापर्यंत नेलं गेलं. दुसऱ्या टप्प्यातील काम हे किंवा त्यासाठी मिळालेला निधी हा 31 मार्च 2023पर्यंत खर्च करणे भाग होते. मात्र त्याला अतिरिक्त अशी परत वेळेची वाढ देण्यात आली व 31 मार्च 2025पर्यंत हा म्हणजे हे जो कालावधी आहे तो वाढवण्यात आला. मित्रांनो, यासाठी परत तिसऱ्या टप्प्यामध्ये 20 कोटीची अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आलेली आहे. मी ज्यावेळेस माहिती अधिकाराअंतर्गत तुम्ही हा निधी कोणत्या कारणास्तव मागितला आहे किंवा याचे इस्टिमेट जे काही तुम्ही यामध्ये तो निधी कोणकोणत्या गोष्टीसाठी वापरणार आहात हे विचारणा केली असता मला त्याचं योग्य असं उत्तर मिळालेलं नाही. त्यांनी अजून आमचं इस्टिमेट तयारच झालेलं नाही असं उत्तर देण्यात आले. मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जवळपास 27 कोटीपासून सुरू झालेलं काम हे आत्तापर्यंत 60 कोटीच्या घरात केलेलं आहे व अजून याला अतिरिक्त 20 कोटीची निधीची मागणी केलेली आहे. मग आणि विशिष्ट म्हणजे ज्यावेळेस मी जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा ज्यांनी काम घेतलेलं आहे, प्रोजेक्ट मॅनेजर असू दे किंवा नगरपालिकेचे या संबंधित विभागाचे जे अधिकारी आहेत त्याला वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यांनी जवळपास प्रत्येक वेळेस माहिती त्यांनी टाळाटाळ केली व उशीर लावला गेला. त्यांची विविध कारणे सांगण्यात आली मला त्यावेळेस. आणि अजूनही मी त्या 20 कोटीच्या निधीबद्दल वारंवार किंवा तुम्ही दिरंगाई झाल्याबद्दल जे कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध किंवा ज्यांना काम दिलेलं आहे त्यांच्याविरुद्ध तुम्ही काय कारवाई केली असता हे उत्तर विचारलं मी असतं. त्यांनी सुरुवातीचंच फक्त जी कारवाई केली नोटिसा दिल्या गेल्या तेच फक्त मला सांगितलेलं आहे. मात्र त्यानंतर जो मेन प्रोजेक्ट आहे कामाचा तो कुणाला गेला ज्या कन्स्ट्रक्शन कंपनीला दिला गेलेला आहे त्यांच्याबद्दल काय कारवाई केलेली असं उत्तर मला मिळालेलं नाही. व ज्यावेळेस मी माहिती विचारणा केलेली आहे त्यावेळेस टाळाटाळ करण्यामागचं कारण त्यावरून अजून एक लक्षात येतं की यात एक विशेष बाब म्हणजे मला एक लक्षात आली जाणूनमधून सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका व पाणी पुरवठा विभाग यांच्यातर्फे या ज्या कॉन्ट्रॅक्टरला जो प्रोजेक्ट दिला गेला आहे जवळपास गेल्या 5 ते 6 वर्षात याच एकाच कॉन्ट्रॅक्टरला जवळपास 10 मोठी कामं दिले गेलेली आहेत. म्हणजे यात कुठेतरी तुम्हाला तफावत दिसून येते का किंवा काहीतरी संगनमत दिसून येते का? त्यावरून अजून एक लक्षात येतं की कुठंतरी भ्रष्टाचार 100% झालेला आहे. व यामध्ये माझी एक सरकारला विनंती आहे किंवा मुख्यमंत्री महोदयांना तुम्ही हा पैसा जनतेचा वापरलेला आहे. या कामामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटीही जाणवल्या गेलेल्या आहेत. मी त्या त्रुटींचाही व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये अपलोड करून दाखवणार आहे. मी याबद्दल ज्यावेळेस आणि संबंधित अधिकाऱ्याचे किंवा प्रोजेक्ट मॅनेजर जे आहेत इन्व्हेस्टिगेशन या कामाचे त्याला मी सांगितलेलं असतात. त्यांनी मला सांगितलं की या कामात काही चुकी झालेली आहे, तुम्ही मला फोटो काढून दाखवा, मी ते दुरुस्त करून देतो. पण हे काम माझं नाही आहे. मी इन्व्हेस्टिगेशन करत कसं होता मग इतके वर्ष 2018पासून सुरू झालेलं काम आज 2026पर्यंत अद्यापही पूर्ण झालेलं नाही. तुम्ही तरी पण निधी मागून घेत आहात. हा भ्रष्टाचार किंवा हा घोटाळा उघड होण्या अगोदर जे कोणी संबंधित कन्स्ट्रक्शन आहे किंवा ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे त्यांची एकच गडबड आहे की आषाढी यात्रेच्या अगोदर हा हस्तांतरित नगरपालिकेकडे करायचा आहे. मात्र जे कोणी समाजसेवक असतील किंवा समाजहित जपणारे आहेत त्यांनी हा कुठेतरी थोडंसं मनावर घ्यावं. त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर 100% कारवाई करण्यात यावी असेच मला फक्त प्रशासनाला विनंती आहे.